नमस्कार. कधी विचार केलाय की जे पुस्तक तब्बल 75 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं, ते आजच्या या सुपरफास्ट डिजिटल जगात आपल्याला कसं काय मार्ग दाखवू शकतं? आपलं भारतीय संविधान हे फक्त काही नियमांचं पुस्तक नाहीये, तर ते एक जिवंत, श्वास घेणारं डॉक्युमेंट आहे. अगदी एखाद्या विशाल वृक्षासारखं, ज्याची मुळं इतिहासात खोलवर रुजलेली आहेत, पण ज्याच्या फांद्या मात्र सतत भविष्याकडे, नव्या दिशांना वाढत राहतात. आणि हाच तर खरा प्रश्न आहे नाही का? एक संविधान इतका लवचिक कसं असू शकतं की ते काळानुसार पिढ्यानपिढ्या स्वतःला बदलून घेऊ शकतं? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या लोकशाहीचं खरं रहस्य दडलेलं आहे. चला तर मग आज याच रहस्याचा आपण शोध घेऊया. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत या प्रश्नाने की संविधानात बदल करण्याची गरजच काय? मग ते बदलण्याचे 3 मार्ग कोणते आहेत ते पाहू. यानंतर आपण बघणार आहोत संसद आणि न्यायपालिकेत झालेला एक ऐतिहासिक संघर्ष. मग आपण मूलभूत रचनेच्या त्या अदृश्य कवचाबद्दल बोलू, जे आपल्या लोकशाहीचं संरक्षण करतं. काही महत्त्वाच्या युग बदलवणाऱ्या दुरुस्त्यांचा आढावा घेऊ आणि शेवटी एका निष्कर्षावर पोहोचू की आपलं संविधान लवचिक आहे की कठोर. तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या प्रश्नापासून, ज्याला आपण इतकं पवित्र मानतो. त्या संविधानात बदल करण्याची गरजच काय? उत्तर अगदी सोपं आहे, कारण बदलणं ही त्याची कमजोरी नाही, उलट तीच त्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. जरा विचार करा, जेव्हा आपलं संविधान लिहिलं गेलं तेव्हा इंटरनेट होतं का? किंवा सायबर गुन्हे? नव्हतं. समाज जसं जसं बदलतो, नवी आव्हानं समोर येतात आणि म्हणूनच कायद्यांनाही त्यासोबत बदलावं लागतं. ही जी घटनादुरुस्तीची प्रक्रिया आहे ना, तीच आपल्या संविधानाला देशासोबत वाढण्याची, श्वास घेण्याची संधी देते आणि म्हणूनच ते आजही तितकंच रिलेव्हंट आहे. बरं, मग हे बदल नक्की करतात कसे? या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे कलम 368. हे कलम आपल्या संसदेला संविधान दुरुस्त करण्याचा अधिकार देतं. पण हा अधिकार वापरण्याचे 3 वेगवेगळे मार्ग आहेत. काही सोपे तर काही खूपच कठीण. चला, हे 3 स्तर जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिला आहे साधे बहुमत, म्हणजे उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांपैकी 50% जास्त खासदारांची संमती. नवीन राज्य बनवण्यासारखे बदल याने होतात. दुसरा आहे विशेष बहुमत. मूलभूत हक्कांसारख्या महत्त्वाच्या बदलांसाठी हे लागतं. यात 2/3 खासदारांची संमती लागते. आणि तिसरा, सगळ्यात कठीण, विशेष बहुमत अधिक राज्यांची मंजुरी. देशाच्या मूळ संघीय रचनेला हात घालायचा असेल, म्हणजे केंद्र राज्यांचे अधिकार बदलायचे असतील, तेव्हा निम्म्या राज्यांची परवानगी सुद्धा लागते. इथेच तर खरी गंमत सुरू झाली. संविधानाने संसदेला दुरुस्तीचा अधिकार तर दिला, पण हा अधिकार अमर्याद होता का? या एकाच प्रश्नावरून आपल्या देशात संसद आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मोठा वैचारिक संघर्ष सुरू झाला. ही लढाई होती हे ठरवण्यासाठी की देशात सर्वोच्च कोण, संसदेने बनवलेला कायदा की स्वतः संविधान. ही लढाई कोर्टात कशी लढली गेली ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. 1951 मध्ये शंकरी प्रसाद केसमध्ये कोर्टाने म्हटलं की संसद काहीही बदलू शकते, अगदी मूलभूत हक्क सुद्धा. पण 1967 मध्ये गोलकनाथ केसमध्ये कोर्टाने आपलाच निर्णय फिरवला आणि सांगितलं, नाही, मूलभूत हक्कांना हात लावता येणार नाही. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण, 1973, केशवानंद भारती केस, जिथे या लढाईचा एका ऐतिहासिक निर्णयाने शेवट झाला. आणि केशवानंद भारती केसने आपल्याला काय दिलं? तर एक असं सुरक्षा कवच जे दिसत नाही, पण आपल्या लोकशाहीचं रक्षण करतं. यालाच म्हणतात मूलभूत रचनेचा सिद्धांत किंवा बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. हे एक असं अदृश्य कवच आहे जे संसदेच्या अधिकारांवर एक लक्ष्मण रेषा आखतं. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं समजा की संसद घराला हवा तो रंग देऊ शकते, घरातलं फर्निचर बदलू शकते, पण घराचा पाया किंवा मुख्य भिंती पाडू शकत नाही. हीच आहे मूलभूत रचना. हा सिद्धांत भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ बनला. मग नक्की काय आहे ही मूलभूत रचना? तर हे आहेत आपल्या लोकशाहीचे पिलर्स, म्हणजे संविधानाची सर्वोच्चता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, कायद्याचं राज्य आणि मुक्त निवडणुका. या अशा गोष्टी आहेत ज्यांना कोणीही बदलू शकत नाही, अगदी संसदसुद्धा नाही. आणि याचमुळे कोणतंही सरकार मनमानी करून संविधानाचा आत्मा बदलू शकत नाही. आता थिअरी खूप झाली. आता बघूया की या दुरुस्त्यांचा आपल्या आयुष्यावर, आपल्या देशावर प्रत्यक्ष परिणाम काय झाला. ह्या दुरुस्त्या म्हणजे केवळ कायद्यातले कोरडे बदल नाहीत, तर त्या आपल्या देशाच्या प्रवासाचे मैलाचे दगड आहेत.
चला काही उदाहरणं पाहूया ज्यांनी भारताला आजचा आकार दिलाय. हा आकडा बघा, 42. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातली ही कदाचित सगळ्यात मोठी आणि तितकीच वादग्रस्त दुरुस्ती होती. 1976 साली आणीबाणीच्या काळात ही 42वी दुरुस्ती आली. ती इतकी मोठी होती की तिला मिनी संविधान असं टोपण नाव मिळालं. याच दुरुस्तीने आपल्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द जोडले गेले. पण त्याचवेळी न्यायपालिकेचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्नही झाला, ज्यामुळे ती खूप विवादास्पद ठरली. आता हा आकडा पहा, 18. ह्या एका आकड्याने देशातल्या कोट्यावधी तरुणांच्या हातात लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकद दिली. ही होती 61वी घटना दुरुस्ती. या एका दुरुस्तीने मतदानाचं वय 21 वरून थेट 18 वर्षांवर आणलं. विचार करा, एका क्षणात देशाच्या लोकशाही प्रक्रियेत कोट्यावधी तरुण मतदार सामील झाले. यावरून समजतं की एक छोटासा बदल किती मोठा प्रभाव टाकू शकतो. आणि ही यादी इथेच संपत नाही. 73व्या आणि 74व्या दुरुस्तीने पंचायत आणि नगरपालिकांना अधिकार देऊन सत्तेला थेट गावांपर्यंत पोहोचवलं. 86व्या दुरुस्तीने 6 ते 14 वर्षांच्या प्रत्येक मुलामुलीला शिक्षणाचा मूलभूत हक्क दिला. आणि 101व्या दुरुस्तीने GST लागू करून देशाची संपूर्ण करप्रणालीच बदलून टाकली, अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा दिली. या सगळ्या प्रवासानंतर आपण परत त्याच मूळ प्रश्नावर येतो. भारताचं संविधान नक्की आहे तरी कसं? ते बदलणं खूप सोपं आहे, म्हणजे लवचिक, की खूपच कठीण, म्हणजे कठोर? आता जरा जगभरात नजर टाकूया. एका टोकाला आहे ब्रिटनचे संविधान, जे खूप लवचिक आहे, म्हणजे तिथली संसद ते सहज बदलू शकते. दुसऱ्या टोकाला आहे अमेरिकेचं संविधान, जे इतकं कठोर आहे की त्यात बदल करणं जवळपास अशक्य आहे. आणि या दोन्ही टोकांच्या बरोबर मध्ये आहे आपलं भारतीय संविधान. आपल्या घटनाकारांनी जाणीवपूर्वक हा मधला मार्ग निवडला. आणि हाच तो सुवर्णमध्य, हाच तो बॅलन्स, हीच भारतीय संविधानाची खरी ताकद आहे. ते गरजेनुसार बदलू शकतं, पण आपली ओळख, आपली मूलभूत तत्त्व कधीच गमावत नाही. ते एकाच वेळी स्थिरही आहे आणि गतिशीलही आहे. आणि म्हणून शेवटी हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. स्थैर्य आणि बदल यांच्यातलं हे जे जाणीवपूर्वक साधलेलं संतुलन आहे, हीच आपल्या संविधानाची खरी प्रतिभा नाही का? बदलत्या जगासोबत जुळवून घेण्याची क्षमता आणि त्याचवेळी आपल्या लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्याची ताकद, हा दुहेरी गुणधर्मच आपल्या संविधानाला खऱ्या अर्थाने एक जिवंत दस्तावेज बनवतो.